गेल्या काही दिवसांपासून पुण्यात अत्यंत धक्कादायक घटना आणि भीषण अपघात घडत आहेत. नसरापूर प्रकरण, त्यानंतर पर्वती प्रकरण, या प्रकरणांमुळे महाराष्ट्र पूर्णपणे हादरलेला आहे. अशातच आता गुरुवारी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली. एका बापानंच आपल्या 3.5 वर्षाच्या मुलीची क्रूरपणे हत्या केली. आपल्या दोन्ही मुलांना जंगलात नेऊन संपवण्याचा या नराधम बापाचा प्रयत्न होता, पण 5 वर्षाचा लहान मुलगा यातून वाचला, ज्याच्यामुळे या प्रकरणाला वाचा फुटली. पोरानं दिलेल्या माहितीमुळेच या प्रकरणात आरोपी बापाला अटक करण्यात पोलिसांना यश आलं. आरोपी बापावर त्याच्या घरच्यांकडून सुद्धा संताप व्यक्त केला जात आहे. आपल्या मुलाला फाशीची शिक्षा द्या अशी मागणी आरोपीच्या कुटुंबियांकडून करण्यात आली आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील आळेफाटा इथे घडलेलं हे प्रकरण आहे. बापानं हत्येचा प्रयत्न केला असताना सुद्धा 5 वर्षाचा मुलगा त्यातून कसा वाचला आणि पोलिसांकडून आरोपी बापाला अटक कशी झाली, आरोपीबद्दल त्याच्या घरच्यांचं म्हणणं काय आहे, पाहूया त्याबद्दलची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये. त्याआधी आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. बुधवारी 6 मेला जुन्नरच्या वडगाव आंदगावचे पोलीस पाटील एका 5 वर्षाच्या लहान मुलाला घेऊन सकाळी आळेफाटा पोलीस स्टेशनमध्ये आले. तो मुलगा घाबरलेला असल्यामुळे सारखा रडत होता. तेव्हा आळेफाटा पोलिसांनी त्याला शांत केले. त्या मुलाला विश्वासात घेऊन पोलिसांनी त्याची विचारपूस केली. तुझं नाव काय, तू कुठे राहतोस, तुझ्या घरी कोण कोण असतं, असं पोलिसांनी त्या मुलाला विचारलं. तेव्हा माझं नाव आर्यन सागर शिंदे असून मी मोशीला राहत असल्याचं त्या 5 वर्षाच्या मुलानं पोलिसांना सांगितलं. माझे पप्पा मला आणि माझ्या लहान बहिणीला तुम्हाला फिरायला घेऊन जातो असं सांगून संध्याकाळी बाहेर पडले. त्यानंतर मला आणि माझ्या बहिणीला त्याने एका जंगलात सोडून दिलं आणि ते कुठेतरी निघून गेले. पप्पा आणि माझी बहीण कुठे आहेत हे मला माहीत नाही. नंतर मी रडत रडत रस्त्यावर आलो आणि हे लोक मला इथे घेऊन आले, असं आर्यन शिंदेनं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आर्यनला विचारून त्याच्या मोशीतल्या घराचा पत्ता शोधून काढला. त्यानंतर पोलीस आर्यनच्या आजोबा सदाशिव शिंदे यांच्यापर्यंत जाऊन मोशीमध्ये पोहोचले. पोलिसांनी त्यांच्याकडे त्याचा मुलगा सागर शिंदेबाबत चौकशी केली. तेव्हा माझा मुलगा मंगळवारी संध्याकाळी मुलांना फिरायला घेऊन जाण्यासाठी बाहेर पडला. त्यानंतर तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी 6:30 वाजता घरी आला, पण तेव्हा त्याच्यासोबत आमची दोन्ही नातवंड नव्हती. त्यामुळे मुलं कुठे आहेत असं मी त्याला विचारलं. तेव्हा त्याने मला मी बालाजीनगरला दुसरी रूम शोधली आहे, दोन्ही मुलं तिथेच आहेत, त्यांचे कपडे घ्यायला मी परत आलोय असं सागरनं आपल्या घरच्यांना सांगितलं. त्यानंतर मुलांचे कपडे भरून तो बॅग घेऊन घरातून बाहेर पडला, अशी माहिती त्याच्या वडिलांनी पोलिसांना दिली. 5 वर्षाचा आर्यन सुखरूप परत आला होता, पण त्याची 3.5 वर्षाची धाकटी बहीण हर्षदा कुठे आहे हे कोणालाच माहीत नव्हतं. त्यात सागर शिंदेनं आपल्या घरच्यांना मुलांना रूमवर ठेवल्याचं सांगितल्यानं सागरबाबत पोलिसांना संशय आला. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपी सागर शिंदेला चाकण परिसरातून ताब्यात घेतलं. तो एका चहाच्या टपरीवर निवांत बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि दोन्ही मुलांबाबत चौकशी केली. तेव्हा आपल्या मुलांसोबत नक्की काय केलं याची सगळी माहिती सागर शिंदेनं पोलिसांना दिली. काही वर्षांपूर्वी सागर शिंदेचं लव्ह मॅरेज झालं होतं. त्यानंतर दोघांना 2 मुलं झाली, पण सागर आणि त्याच्या बायकोमध्ये सतत वाद होत होते. या वादाला कंटाळून सागरची पत्नी 9 महिन्यांपूर्वी त्याला सोडून माहेरी निघून गेली होती. ती आपल्या दोन्ही मुलांना सागरकडे सोडून गेली होती. तेव्हा आपल्याला मुलं नको आहेत असं सुद्धा सागरनं त्याच्या घरच्यांना सांगितलं होतं. दरम्यान सागरनं अनेकदा त्याच्या बायकोला घरी यायची विनंती केली, पण तिने त्याचं काहीही ऐकलं नाही, म्हणून सागर चिडला होता. त्यात घरात मुलांना त्रास होत असल्यामुळे मंगळवारी सायंकाळी तो दोन्ही मुलांना बाहेर फिरायला नेतो असं सांगून घेऊन गेला. तो त्या दोघांना घेऊन पुणे नाशिक महामार्गावरील संतवाडी ओळखंड परिसरात घेऊन आला. तिथल्या एका निर्जल स्थळी सागरनं गाडी थांबवली. तेव्हा आपली दोन्ही मुलं झोपून गेल्याचं त्याने बघितलं. त्याच अवस्थेत नराधम सागर शिंदेनं दोघांचा गळा दाबला. त्यानंतर त्याने संतवाडी परिसरातल्या फाउंटन हॉटेलच्या समोरच्या जंगलात आपल्या दोन्ही मुलांना फेकून दिलं आणि तिथून तो पळाला. त्याला आपण आपल्या दोन्ही मुलांचा जीव घेतल्याचा कोणताही पश्चाताप नव्हता. तो मुलांना मारून दाढी करून घरी गेला. तिथे आपल्या आईवडिलांना खोटं सांगून मुलांचे कपडे घेऊन तो बाहेर पडला. दरम्यान आपल्या दोन्ही मुलांना आपण ठार मारलं असल्याची कबुली सागरनं पोलिसांना दिली. त्याने पोलिसांना आपण दोघांचे मृतदेह जंगलात कुठे फेकून दिले ती जंगलातली जागाही त्याने आळेफाटा पोलिसांना दाखवली. तेव्हा पोलिसांना तिथे 3.5 वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळून आला. दरम्यान आपला मुलगा जिवंत आहे याची कुठलीही माहिती नसल्याने सागरला मुलीचा एकटीचा मृतदेह बघून धक्का बसला. त्याने निर्लज्जपणे आपण मुलाला सुद्धा इथेच फेकून दिल्याचं पोलिसांना सांगितलं, पण आपल्या मुलामुळेच आपलं भिंग फुटल्याचं त्याला कळलं आणि त्याला मोठा धक्काच बसला. जुन्नरचे पोलीस उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांचा मुलगा आर्यन हा खूप लहान आहे, त्यामुळे त्याला आपल्यासोबत नक्की काय झालं हे कळलं नाही. सागरने त्याचा गळा दाबल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्यानंतर बुधवारी सकाळी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा आपण जंगलात असल्याचं पाहून तो घाबरला. आपले वडील आणि बहीण दिसत नसल्यामुळे तो रडत रडत जंगलातून वाट काढत पुणे नाशिक महामार्गावर आला. तिथे काही लोक हे मॉर्निंग वॉकसाठी आले होते. त्यांनी आर्यनला रडताना बघून याबाबत पोलिसांना माहिती दिली.
आरोपी सागर शिंदे याचा सुद्धा स्वतःला संपवण्याचा प्रयत्न होता, पण त्याआधीच त्याला पोलिसांनी पकडलं, अशी माहिती उपअधीक्षक धनंजय पाटील यांनी दिली. दरम्यान पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवलाय. सागर शिंदेनं फक्त कौटुंबिक वादातूनच ही हत्या केली की त्यामागे आणखी काही कारण होतं, याचा पोलिसांकडून सध्या शोध घेतला जातोय. आपल्याच वडिलांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, आपल्या बहिणीचा जीव घेतला, हे न कळण्या इतका आर्यन लहान आहे. त्यामुळे आपल्यासोबत नक्की काय झालंय, आपल्या बाबांनी नक्की काय केलंय याची कुठलीच जाणीव त्या लहानग्याला नाही. पण आरोपी सागर शिंदेच्या कुटुंबियांनी मात्र आपल्या मुलाला कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. आमच्या पोराला फासावर लटकवा, तो सुटला नाही पाहिजे, आमच्यावर कृपा करा. उद्या तो सुटला तर आमचं काहीतरी बरं वाईट करेल. एक पोरगं वाचलंय, त्यालाही उद्या मारायला तो कमी करणार नाही. आम्हाला काय मारलं बिरलं तर आम्ही काय करणार? तो सुटला नाही पाहिजे. तो सुटल्यावर आमचा घात करेल. आमची विनंती आहे, त्याला फासावर चढवा, अशी हात जोडून विनंती सागर शिंदेचे वडील सदाशिव शिंदे यांनी पोलिसांना केली आहे. दरम्यान जन्मदात्या बापानंच पोटच्या 2 मुलांची गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात चिमुकल्या मुलीचा जीव गेल्याच्या या घटनेमुळे जुन्नर तालुक्यासह अख्खा पुणे जिल्हा हादरला आहे. पुण्यातल्या या वाढत्या गुन्हेगारीमुळे मोठा संताप व्यक्त केला जातोय. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं, याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया, आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या खोल बातमी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.